2 दिवसांपूर्वी मालवण शहरालगत असणाऱ्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अचानक कोसळला। या पार्श्वभूमीवर सध्या मालवणसह संपूर्ण राज्यामध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। आज याच पार्श्वभूमीवर मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंद ठेवण्यात आलेला आहे। आम्ही सध्या मालवण परिसरात आहोत आणि या परिसरात आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच मालवण मधले सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आलेले आहेत। मालवण सिटी तशी व्यापारी सिटी आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात। मात्र सध्या मालवण शहर मध्ये सध्या शुकशुकाट जाणवतोय, कारण या शहरातली सगळी जी दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत आणि इतर स्थानिक नागरिकांचे जे व्यवहार आहेत ते मात्र आज सर्व नागरिकांनी बंद ठेवून या मालवण बंदला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महाविकास आघाडीच्या वतीने आज 11 वाजता मालवण शहरामध्ये मुकमोर्चा काढण्यात येणार आहेत। या मुकमोर्चाला महाविकास आघाडीचे नेते येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते आज मालवणमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज मालवण शहरामध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आज सकाळपासूनच या मोर्चाला स्थानिक नागरिकांनी आपले व्यवहार ठप्प ठेवून अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। कालपासून परवा दिवशी दुपारपासून महायुतीच्या अनेक नेत्यांनी राजकोट जो किल्ला आहे या ठिकाणी महाराजांची पूर्णाकृती जो पुतळा होता तिथं भेटी दिलेल्या आहेत। मात्र आज दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे जे आहेत हे देखील आज भेट देणार आहेत आणि त्याची पाहणी करणार आहेत। मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज मालवण मात्र बंद ठेवलेला आहे। स्थानिक नागरिकांकडून या संदर्भातला एक निषेध नोंदवण्यात येतोय आणि झाला जो प्रकार आहे याच्या विरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्यांचा मोर्चा सुद्धा काही वेळानंतर सुरू होणार आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, मालवण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।